फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 3 डिजिटचे स्क्वेअर नंबर कशा प्रकारे काढायचे। बघा, आता पहिला क्वेश्चन आपल्या समोर दिला 10 शेवटच्या स्क्वेअर आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे। बघा, आता मिडल मध्ये जे 0 आला असेल जो लास्टचा नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा। 7 चा स्क्वेअर येणार आहे 49। मग या पूर्ण संख्येमध्ये काय करायचं, लास्टचा नंबर ऍड करा म्हणजे होणार आहे 114 आणि या 114 स्टार्टिंग मध्ये लिहा म्हणजे आपल्या आन्सर काय होणार आहे 11449 होणार। बघा, आता पुन्हा एकदा आपण बघू, जे मिडल मध्ये 0 आलेला असेल तर काय करायचं, एंडिंग मधला जो नंबर आहे शेवटचा नंबर आहे त्याचे काय करायचा स्क्वेअर करायचा आणि पूर्ण अंकामध्ये शेवटच्या अंक काय करायच्या ऍड करायच्या आणि जी बेरीज आली असेल ती काय करायची स्टार्टिंग मध्ये लिहायची म्हणजे आपल्या आन्सर काय होणार आहे 11881 राहणार आहे। आपण बघू 112चा स्क्वेअर नंबर काय राहणार आहे। तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना छोटासा बॉक्स करा। इथं काय झालं, हा झाला 100 आणि हा झाला 12। अशा प्रकारे आपण याचे दोन भागामध्ये डिवाइड केले। अगोदर काय करायचं 1 चा स्क्वेअर करा, 1 चा स्क्वेअर काय होणार आहे 1। मग त्याच्यानंतर काय करायचं 12 चा स्क्वेअर करा, 12 चा स्क्वेअर होणार 144 होणार। मग हे जे आपण दोन असे डिवाइड केले त्यांची काय करायची मल्टिप्लिकेशन करा 1 × 12 म्हणजे आपल्या आन्सर येणार 12 आणि या 12 ची आपण टाकायची ट्वाइस करा, 12 ची ट्वाइस किती होणार आहे 24 होणार। इथं 2 लिहून टाकायचे आणि या साईडला लिहायचे 4 आणि नंतर यांची काय करा ऍडिशन करा 4 4 5 आणि हा 2 आणि इथे काढणार 1 म्हणजे 112 चा स्क्वेअर काढणार आहे 12544 राहणार। म्हणजे अशा ट्रिक्सद्वारे तुम्ही 3 डिजिटचे स्क्वेअर नंबर कशा प्रकारे काढायचे ते आज आपण सोप्या ट्रिक्सद्वारे बघितले। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।